हे काय काय ठेवलंय संगीता तू यात? पूर्ण स्टोरेज करून टाकलंयस याचं. हॅलो. सो संडे मॉर्निंग झालेली आहे आणि रुटीन सुरू आहे, निवांत रुटीन सुरू आहे. राहू गेलाय खेळायला, अंकिताची काही कामं चालू आहे, देवाची पूजा करते ती. आणि बाकी आमचा आज थोडासा प्लॅन आहे बाहेर जाण्याचा. सो थोड्या वेळाने आम्ही आवरून मस्त बाहेर सुद्धा जाणार आहोत. सो स्टे ट्यून्ड. आणि अंकिता आता हा धूप लावणार आहे. धूप लावल्यावर मस्त प्रसन्न वाटतं घरात. वॉटर ब्रेक आहे आमचा. वॉटर ब्रेक आहे. रावचं खेळणं सुरू आहे आणि आता तो वॉटर ब्रेक साठी आलाय घरी. बसून पाणी पी बाळा. बसून पाणी पी. असं उभ्याने नाही पी. क्रिकेट झालं का खेळून? एक झालं की परत ओके. वॉटर ब्रेकला चालली. अच्छा, वॉटर ब्रेक. तर आज पुष्करने व्लॉगला सुरुवात केलेली आहे आणि गुड मॉर्निंग त्याने तुम्हाला सगळ्यांना केलेलं आहेच. मी सुद्धा आता करते गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि छान नेहमीप्रमाणे रुटीन सुरू आहे. जस्ट माझी देवाची पूजा झाली आहे आणि कामं सुद्धा आज सगळी आवरलेली आहेत. इथे बघू शकता भांडी घासून झालेली आहेत. फक्त कपडे मशीनला लावायचे आहेत, ते आता मी लावेनच. आणि बाकी जसं पुष्कर आत्ताच म्हणाला की आज आम्ही आता बाहेर जाणार आहोत. सो आज इथे तुम्ही बघू शकता मला लंचला सुद्धा सुट्टी आहे. ओटा सगळा स्वच्छ आवरून ठेवलेला आहे कारण आज सकाळी चहा बरोबर आम्ही ब्रेड बटरचाच नाश्ता केला होता. त्याच्यामुळे आज तसं पोट सुद्धा भरलेलं आहे आणि बाहेर जातोच आहोत आणि संडे आहे. सो आज लंचला मला आराम आहे. डिनर करायचं आहे. कालच्या व्लॉगच्या शेवटी आपल्याला व्हेज पिझ्झाची चिठ्ठी निघाली होती. सो बाहेरनं आल्यानंतर व्हेज पिझ्झा सुद्धा मी करणार आहे. आणि आता बाकी मस्त तयार होतो. राहूला सुद्धा बोलवते, तो खेळायला गेलाय आणि मग बाहेर जायला निघतो. आणि राहू आलेला आहे खेळून, खेळणं झालेलं आहे त्याचं. चला आता आवरायचंय, आपल्याला बाहेर जायचंय. आता काय हवंय? हे काय काय ठेवलंय संगीता तू यात? पूर्ण स्टोरेज करून टाकलंयस याचं. जिथे ठेवू तेवढ्या जागा कमी पडतात आम्हाला घरात. ही गाडी घेतली होती आम्ही 2 वर्षांपूर्वी राहूला आणि आता ती ऍक्च्युली बिघडली आहे. पण तो इमॅजिन करून चालवतो ती बसून. तुम्ही बघू शकता एवढं स्टोरेज बरोबर काय काय इथे ठेवलेलं आहे. आणि जागा केवढ्या लागतात ठेवायला. राहूचं कपाट भरलंय खेळण्यांनी, तरी एवढी खेळणी आहेत त्यात. तो एक्सकलेक्टर आहे ना, तो बिघडला. हे पण गेलंय मला वाटतं ना राहू. हे पण आता गेलं. आपण ते होईल. रिपॅक घरांचं हेच होतं, स्टोरेज कमी असल्यामुळे मग जिथे जागा दिसेल. पण अंकिताने सगळं वेल ऑर्गनाइज ठेवलंय. जेव्हा राहूला गाडी लागते तेव्हा ती बरोबर सगळं काढून राहूला ती खेळायला देते. आणि बाबा स्टेअरिंगचं काय बिघडलं माहितीये का? काय? जर मी स्टेअरिंगला या साईडला फिरवतो तर टायर असा ते करूया आपण. ते त्याचा हे ती स्प्रिंग हे झाली आहे, लूज झाली आहे, ती होईल. आणि तसं मी ह्यात ते स्टोरेज म्हणजे मी राहूचीच खेळणी ठेवलेली आहे जी त्याला जरा वर लागतात. म्हणजे आता त्याला हे क्रिकेट खेळायचं असतं किंवा या त्याच्या गाड्या आहेत. ही एक माझी बॅग इथे ठेवली आहे. त्याच्यानंतर हे तो काहीतरी खेळत असतो त्याचं आहे. तसं स्टोरेज म्हणजे मी राहूचीच खेळणी, फक्त जी त्याला वरचे वर सारखी लागतात किंवा अगदी त्याला ती कपाटात जाऊन उघडून घेण्यापेक्षा ती ह्याच्यात ठेवली आहेत मी अशी सगळी. आणि आई ना गाडीला कपाट समजते. आई गाडीला कपाट समजते. स्टोरेज कमी आहे ना. खूप खेळणी आहेत ना तुझी. आधी एकच होती. सगळीकडे राहूचं स्टोरेज आहे. बघायचंय हे बघ, ह्याच्यात पण राहूचीच खेळणी. तर मस्त आम्ही आता तयार झालोत आणि आता बाहेर जायला निघतो. राहू पण तयार झालेला आहे. मी व्हायचे का काय खातो? काय खातोय? ड्रायफ्रूट. ड्रायफ्रुट्स हेल्दी असतात ना? विंटर मध्ये हेल्दी. विंटर मध्ये नाही, एरवी पण. कुठले कुठले ड्रायफ्रुट्स खातोय तू? काजू, बदाम आणि अक्रोड आणि पिस्ता पण येतात. संपले पिस्ता. आहे बा पिस्ता येतात. पिस्ता हवाय का? नाही आहेत, बदाम आहेत. हे बघ, ठीक आहे. राहू बॉटल पडेल ना इथून. तर तयार झालेलो आहोत जसं पुष्कर म्हणाला. आणि आता मी जरा ब्लिंकिट वरनं रात्री आल्यानंतर पिझ्झा बनवायचा आहे. सो मेन म्हणजे पिझ्झा बेस आणि मला हवंय कॅप्सिकम. तेवढे 2च मी पटकन मागवून ठेवते कारण म्हणजे येताना जर कुठे नाही मिळालं तर परत मग रात्री पिझ्झा बनवायला प्रॉब्लेम होईल. सो ते सुद्धा पटकन निघायच्या आधी मागवून घेते.
फायनली ब्लिंकिटवरनं ऑर्डर केलेलं सामान आलेलं आहे. आणि जसं म्हटलं मेन म्हणजे मी हे पिझ्झा बेस मागवले, त्यानंतर कॅप्सिकम, ह्याच्यात आहे दूध, बाकी माझ्याकडे पिझ्झासाठी लागणारं सगळं सामान आहे. आता इथे जायच्या आधी सुद्धा बटर, चीज, हे पिझ्झा मिक्स सगळं बाहेर इथे तयारी करून ठेवते, म्हणजे आम्ही आलो की पटकन मला पिझ्झा बनवता येईल. फायनली sitting in the basement apartment I rented with you, remembering the holiday party we had with the crew. Romeo was roaming the garden, Saturday was spent in a parking lot, gave it all we got, it was you, so मस्त बाहेर फिरून आलेलो आहोत, फ्रेश झालेले आहे आणि आल्या आल्या मी कामाला लागले होते. आपल्याला आज जो पदार्थ बनवायचा आहे तो म्हणजे व्हेज पिझ्झा. सो सगळी तयारी मी इथे करून घेतलेली आहे आणि खरं तर व्हेज पिझ्झा मी अनेक वेळेला दाखवलेला आहे. त्या घरी असताना सुद्धा कुकटॉप वरती केला होता, इथे सुद्धा केलेला आहे, एकदा राऊने सुद्धा बनवला होता. त्याच्यामुळे आता मी व्हेज पिझ्झा कसा बनवते हे खरं तर तुम्हाला माहिती आहे. आणि त्यात आमच्याकडे ओव्हन नाहीये, त्याच्यामुळे मी कायम पिझ्झा पॅन वरती बनवते. सो आज सुद्धा तसाच बनवणार आहे. पिझ्झा करायला घेऊया. आणि कायम मी, तुम्ही आता बघितलं असेल की मिनी पिझ्झा जास्त केला जातो माझ्याकडे. सो आज सुद्धा आम्ही हाच बनवणार आहोत. सो आज मला स्क्वेअर आकाराचा पिझ्झा बेस मिळालाय. बटर लावून झालंय, आता मी याच्यावरती लावतीये सॉस, त्यावर घालतीये मी थोडंसं पिझ्झा मिक्स, थोडासा कांदा, टोमॅटो. ऍक्च्युली व्हेज पिझ्झा काल चिठ्ठी आली, पण आमच्याकडे ओव्हन नाहीये. पण अंकिता आत्ता जसं म्हणाली तेव्हा नेहमी आमच्या इथे असा घरात पिझ्झा बनवते आणि हा खूप मस्त लागतो. सिंपल पद्धतीने सगळे व्हेजीज ऍड करते ती या पिझ्झा बेसवर, सॉस वगैरे ऍड करून, तव्याचा वापर करून ती तो नेहमी बनवते आणि आम्हाला खूप आवडतो. ती हा जो सिंपल पद्धतीने नेहमी पिझ्झा बनवते खूप आवडतो. म्हणजे ओव्हन नसला तरी अडत नाही, पिझ्झा केला जातो. पिझ्झा केला जातो, मिनी पिझ्झा. येस. सगळ्या भाज्या वरनं चिली फ्लेक्स माझं ऍड करून झालंय आणि आता मी मेन ह्याच्यावर किसतीये चीज. पॅन आधीच इथे मी गरम करायला ठेवला होता. आता त्यावर मी घातलंय थोडंसं बटर आणि हा इथे मी आता पिझ्झा ठेवलेला आहे, त्याच्यावरती ठेवतेय झाकण. आणि इथे आपला व्हेज पिझ्झा तयार झालेला आहे. आता आम्ही मस्त पिझ्झा खाऊन घेतोय आणि नेमका राहू येता येता झोपलाय. उद्या त्याची आता सकाळी स्कूल सुद्धा आहे, त्याच्यामुळे तो उद्या शाळेतनं आला की मी त्याला पिझ्झा बनवून देईन. पण आता मी आणि पुष्कर मस्त पिझ्झा एन्जॉय करतो. आणि हो, त्यानंतर लास्ट एक चिठ्ठी आपल्याला काढायची आहे 7व्या दिवसाची. सो बघूया त्यात आता कोणता पदार्थ येणार आहे. पण मस्त आधी खाऊन घेतो आणि आपण चिठ्ठी बघूया. पिझ्झा खाऊन झालेला आहे आणि आता आपल्याला शेवटच्या दिवसाची एक चिठ्ठी काढायची आहे. राहू आज नेमका झोपलाय, नाहीतर गेले 6 दिवस राहूने चिठ्ठ्या काढल्या होत्या. पण आता हा लास्ट डे आहे, सो आम्हीच काढणार होता. येस, बघूया लास्ट डे ला कोणाचं येतं बघूया. कोणाचं नाव येतंय? गाजर हलवा. फायनली आला.
खूप कमेंट्स मला आल्या होत्या, गाजर हलवा अंकिता गाजर हलवा कर. म्हणजे लिटरली तुम्ही इथे बघू शकता मी भरपूर नावं लिहिलेली आहेत. ह्या व्यतिरिक्त सुद्धा काही नावं नंतर आलेली आहेत. बट ज्या वेळेला कम्युनिटी पोस्ट टाकली होती त्याच्यावरती ज्यांनी कमेंट केल्या होत्या. सो इथे बघू शकता गाजर हलवा. आणि असं म्हणायला हरकत नाही की आपल्या या ॲक्टिव्हिटीची सांगता एका गोड पदार्थाने करणार आहोत. आणि सध्या गाजरांचा सीझन सुद्धा आहे. सो आता उद्या आपण बघणार आहोत गाजर हलवा.